श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, मूल्य हा सुदृढ समाजाचा पाया. मुलांना लहानपणापासून प्रामाणिकपणा, जबाबदारी आणि सत्यनिष्ठा या मूल्यांची शिकवण मिळाली तर भविष्यातील प्रामाणिक नागरिक घडण्याची ती पायाभरणी ठरते. घरात, शाळेत आणि समाजात ही संस्कारांची रुजवात झाली तर देशाच्या प्रशासनातही प्रामाणिकपणाचं बीज रुजतं. म्हणूनच मूल्य शिक्षण म्हणजेच भ्रष्टाचार विरहित समाजाचं पहिलं पाऊल. श्रोतेहो, म्हणूनच भ्रष्टाचाराविषयी जनजागृती करण्यासाठी केंद्रीय दक्षता आयोगामार्फत 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2025 दरम्यान दक्षता जनजागृती सप्ताह 2025 देशभर आयोजित करण्यात येत आहे. श्रोतेहो, या पार्श्वभूमीवर दक्षता जनजागृती सप्ताहाच्या आयोजनामागच्या उद्देशाविषयी सांगत आहेत मुंबईतल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस आयुक्त संदीप दिवाण. 26 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर असा संपूर्ण देशामध्ये दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येत आहे. केंद्रीय दक्षता आयोगाच्या पुढाकाराने मार्गदर्शनाने हा सप्ताह साजरा करण्यात येतो. या वर्षाची जी थीम आहे ती सतर्कता एक साझा जिम्मेदारी, जे सर्वांनी मिळून सतर्कता बाळगावी अशा पद्धतीची आहे. आणि त्या अनुषंगानं समाज, ब्युरोक्रेसी मधील भ्रष्टाचार, त्याचे दुष्परिणाम याबाबत कशी सतर्कता आणता येईल, त्याचं प्रमाण कसं कमी करता येईल, त्याच्यामध्ये जनसहभाग कसा आवश्यक आहे, लोकांची त्याबाबतची भूमिका काय असावी, भ्रष्टाचाराबाबत कमी करण्यासाठी लोक काय करू शकतात, प्रशासन काय करू शकतं, या संदर्भात जनजागृती करण्यासाठी हा आठवडा आणि हा सप्ताह आपण साजरा करत असतो. या सप्ताहामध्ये विविध माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न सर्व शासकीय विभागामार्फत करण्यात येतो. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग हा त्याची नोडल एजन्सी म्हणून काम करत असतो. यामध्ये चर्चासत्र आयोजित केली जातात, कॉलेजेसमध्ये लेक्चर्स दिली जातात, महाविद्यालयीन पातळीवरती निबंध स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, चर्चा असे कार्यक्रम आयोजित केले जातात. सार्वजनिक ठिकाणी स्ट्रीट प्ले, जनजागृती संदर्भात कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. लोकांमध्ये थेट संपर्क साधून भ्रष्टाचारासंदर्भात जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यासाठी भित्तीपत्रकं, चार साहित्य यांचा वापर केला जातो. सार्वजनिक ठिकाणी भित्तीपत्रकं लावण्यात येतात, शासकीय कार्यालयाच्या ठिकाणी भित्तीपत्रकं लावण्यात येतात आणि त्याच्यामध्ये अँटी करप्शन ब्युरो किंवा भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सर्व संपर्क क्रमांक, त्यांचा मेल ID, त्यांचे समाज माध्यमातील इतर प्लॅटफॉर्म याच्याबद्दलची माहिती देण्यात येते, जेणेकरून लोकांना तक्रार करायची असल्यास, भ्रष्टाचारासंदर्भात माहिती द्यायची असल्यास लोक देऊ शकतील. अशा पद्धतीने विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. सर्व शासकीय विभागामध्ये सुद्धा व्याख्यान, चर्चासत्र असे कार्यक्रम आयोजित करून भ्रष्टाचाराचा कसा प्रभाव कमी करावा, भ्रष्टाचाराला विरोध कसा करावा, भ्रष्टाचाराचं प्रमाण कसं कमी करावं या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारची चर्चासत्र आणि कार्यक्रम आयोजित करून अपेक्षित परिणाम साधण्याचा प्रयत्न केला जातो. याचप्रमाणे या सप्ताहात सुद्धा समाज माध्यम, वृत्तपत्रे, दृकश्राव्य माध्यमे, आकाशवाणी या सर्व माध्यमातून या संदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे आणि असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. भ्रष्टाचार निर्मूलनासाठी सर्वसामान्य माणूस काय करू शकतो याविषयी दिवाण म्हणाले. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे लाच देणारा आणि घेणारा हे दोघेही गुन्हेगार असतात. तेव्हा जोपर्यंत तक्रारदार पुढे येत नाही तोपर्यंत भ्रष्टाचारी व्यक्तीवर कारवाई करणं कायदेशीरदृष्ट्या खूप अवघड असतं. त्यासाठी सर्वसामान्य लोकांनी भ्रष्टाचारी लोकांविरुद्ध, समाजात घडणाऱ्या भ्रष्टाचाराविरुद्ध पुढे येणं अपेक्षित आहे, सक्रिय सहभाग देणं अपेक्षित आहे आणि तो सहभाग त्यांनी करावा असं या निमित्तानं आम्ही सर्वांना आवाहन करत असतो. जसं अन्याय करण्या इतकंच अन्याय सहन करणं हा सुद्धा एक गुन्हा मानला जातो, तसं भ्रष्टाचार आपण सहन करतो म्हणून भ्रष्टाचारी व्यक्तीची ती प्रवृत्ती वाढत असते हे लक्षात घेतलं पाहिजे. भ्रष्टाचार सहन नाही केला पाहिजे. जर का कोणी कायदेशीर कामासाठी आपल्याला लाच मागत असेल, अनड्यू ॲडव्हान्टेज मागत असेल तर आपण तात्काळ अँटी करप्शन ब्युरोला संपर्क केला पाहिजे. अँटी करप्शन ब्युरोचा 1064 हा ऑल महाराष्ट्र टोल फ्री क्रमांक आहे. त्या क्रमांकावरती संपर्क साधून आपण आपल्या तक्रारी त्या ठिकाणी नोंदवल्या गेल्या पाहिजेत आणि त्या संदर्भात ब्युरोला कार्यवाही करण्याची संधी दिली पाहिजे. ही सर्वसामान्य लोकांकडून आम्हाला अपेक्षा आहे. एखादा अधिकारी लाच घेताना पकडला गेला तर त्याला शिक्षा तर होतेच, शिवाय त्याच्या संपूर्ण कारकिर्दीवरही त्याचा परिणाम होतो. याविषयी सांगत आहेत अपर पोलीस उपआयुक्त अनिल घेर्डीकर. लाच घेताना एखादा अधिकारी पकडला गेला तर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 च्या कलम 7 नुसार त्याच्यावर कारवाई होते.
गुन्हा दाखल होतो. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचं ट्रायल चालून त्यांना 4 ते 7 वर्षापर्यंतची शिक्षा सुनावली जाऊ शकते. आणि जो अधिकारी भ्रष्टाचार करताना पकडला जातो, लाच घेताना पकडला जातो, त्याच्या कारकिर्दीवरही खूप विपरीत परिणाम होतात. पहिलं तो निलंबित केला जातो. निलंबित केल्यानंतर त्याची विभागीय चौकशी होते खात्यामार्फत. परत त्याच्या सर्व्हिस रेकॉर्डला ते सर्व गोष्टी नोंद घेतली जाते आणि त्यामध्ये त्याला भविष्यात एक्झिक्युटिव्ह पोस्टिंग देऊ नये असा शेरा मारला जातो. त्यामुळे त्याला आयुष्यभर साईड पोस्टिंगला काम करावं लागतं जिथं पब्लिकचा जास्त संबंध येत नाही. त्यामुळं भ्रष्टाचार करणे, लाच घेणे, देणे असं करताना अधिकारी पकडले गेले तर याचे खूप दुर्गामी आणि गंभीर परिणाम आहेत. श्रोतेहो, भ्रष्टाचार वाढण्यामागे नेमकी कोणती सामाजिक कारणं आहेत याविषयी विवेचन करताना ज्येष्ठ पत्रकार विद्याविलास पाठक यांनी चंगळवादामुळे होणाऱ्या नैतिकतेच्या आणि मूल्यांच्या ऱ्हासाकडे लक्ष वेधलं. माणसाची विरासी वृत्ती वाढली आहे. दुसऱ्याच्या ताटातलं जास्त पाहिलं जातं. त्याच्याकडे एवढे मग माझ्याकडे का असू नये या वृत्तीतून जास्तीत जास्त पैसा तोही कमी काळात मिळवण्याची वृत्ती वाढते आहे. त्यामुळे भ्रष्टाचार वाढतो. अंथरूण पाहून पाय पसरावं असं पूर्वी सांगितलं जायचं, पण आता तसं होत नाही. त्यामुळे आपलं अंथरूण पांघरून न पाहता दुसऱ्याच्या अंथरूण पांघरुणात आपल्याला कसं शिरता येईल याचा जास्त विचार केला जातो आणि त्यातूनही हा भ्रष्टाचार वाढत असतो. तर भ्रष्टाचार वाढताना पूर्वी एक जाहिरात असायची, उसका कुर्ता मेरे कुर्ते से सफेद क्यों. जसं आज असं म्हटलं जातं की माझ्यापेक्षा त्याच्याकडचे एवढं कसे जास्त आहे, त्याच्याकडे का कमी नाही, माझ्याकडे का कमी आहे, मला ते वाढवलं पाहिजे. यातूनही भ्रष्टाचार वाढतो. आता भ्रष्टाचार विरोधी किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग महाराष्ट्रात आहे, देशात आहे, तेही काही कारवाया करत असते. आता यंदाचा जर विचार केला तर यंदा 2 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार विरोधातील 530 कारवाया झाल्या. त्यात 785 कारवाया शासकीय कर्मचारी आणि खासगी व्यक्तींना अटक करण्यात आली. या कारवायांमध्ये नाशिक विभागात सर्वाधिक म्हणजे 109, तर त्या पाठोपाठ छत्रपती संभाजीनगर विभागात 89 कारवाया करण्यात आल्या. नाशिक विभागात शैक्षणिक क्षेत्रातला भ्रष्टाचार हा सर्वाधिक गाजला. ज्या विभागातून मूल्य शिक्षणाचे द्वारे सजग नागरिक तयार करायला हवेत, त्याच विभागात वाढलेला भ्रष्टाचार सर्वाधिक चिंतेचा विषय आहे. भ्रष्टाचार विरोधी यंत्रणांनी देशभर केलेल्या कारवायात सर्वाधिक कारवाया म्हणजे 28% महाराष्ट्रात करण्यात आल्या आहेत. असे असले तरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सापळा रचून आरोपींना रंगेहात पकडले जाते. त्यानंतर सबळ पुराव्यांसह दोषारोप पत्र तयार करून संबंधित अधिकाऱ्यांच्या विभाग प्रमुखांकडे पाठवले जातात. मात्र ती मंजुरी जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवली जाते. त्यामुळे खटले प्रलंबित राहतात. उशीर झाल्याने कागदपत्रे गहाळ होणे किंवा ते हेतुपुरस्सर गहाळ करणे, साक्षीदार फिरणे या प्रकारांमुळे आरोपी दोषमुक्त होण्याचे प्रमाण सुद्धा वाढलेले आहे. या संदर्भात एक उदाहरण असं आहे, सोलापूर जिल्ह्यात 2003 मध्ये नोंदवल्या गेलेल्या गुन्ह्यात संबंधितांना 2016 मध्ये निर्दोष मुक्त करण्यात आलं. हे प्रकरण अपिलात गेलं. 2023 मध्ये त्याचा निकाल लागला आणि त्या दोघांना किरकोळ शिक्षा झाली, म्हणजे 6 महिने कैद आणि काही दंड असा प्रकार झाला. त्यामुळे भ्रष्टाचार करणाऱ्यांच्या मनामध्ये आपण काही केलं तरी ते लपलं जातं किंवा त्यातून आपल्याला फारसा तोटा होत नाही ही एक भावना बळावते. आणि यात शासकीय कर्मचारी त्यांच्या विरोधात जर तक्रार करायची असेल, गुन्हा दाखल करायचा असेल तर संबंधित अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागते. हा जो एक अडथळा आहे तो जर दूर झाला तर भ्रष्टाचाराची खूप प्रकरणं बाहेर येतील. भ्रष्टाचार होत असला तरी त्याला आळा घालण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. ही विषवल्ली मुळापासून उपटून टाकण्यासाठी विद्याविलास पाठक यांनी काही उपाय सुचवले. भ्रष्टाचार निर्मूलन करण्यासाठी सर्वप्रथम गरज आहे ती मूल्य शिक्षणाची. केवळ शिक्षणातून भ्रष्टाचार दूर होणार नाही, नैतिकता त्याच्यासाठी वाढवायला पाहिजे. हल्ली आपण नैतिकतेविषयी बोलत असतो, मूल्य शिक्षणाचा शिक्षणात समावेश सुद्धा केला आहे, पण ते होताना दिसत नाही. याच्याकरता एक उदाहरण तुम्हाला सांगितलं पाहिजे. बेंगळूरमध्ये एका महिला न्यायाधीशाने तिला कोणीतरी सांगितलं की तू मला काही पैसे दे, मी तुला राज्यपालपदी तुझी वर्णी लावतो किंवा तुझी नियुक्ती करतो. त्यासाठी तिच्याकडून 7,80,00,000 रुपये त्या संबंधिताने उकळले. तरीही त्या न्यायाधीशाची राज्यपालपदी वर्णी लागली नाही, म्हणून तिने फसवणुकीच्या संदर्भात गुन्हा दाखल केला. आता ही एवढी शिकलेली न्यायाधीश, तिला एवढं माहिती नाही का की अशा प्रकारच्या नियुक्त्या होत नाहीत. तिच्यामध्ये जर नैतिकता असती तर तिने हे केलं असतं की मला असं करणं योग्य नाही, मला असं करता येणार नाही, मला नियुक्ती होणे शक्य नाही. ती या वाटेला गेलीच नसते ना. त्यामुळे शिक्षण असलं तरी नैतिकता असतेच असं नाही, म्हणून नैतिक मूल्यांवर भर दिला पाहिजे. या प्रकरणात आणखी एक प्रश्न आहे, म्हणजे लाच घेणाऱ्यापेक्षा लाच देणाराही जास्त महत्वाचा असतो. या संदर्भात काही लोकांनी तक्रार केली होती की या महिलेला सुद्धा सह आरोपी करा, पण ते केलं गेलं नाही. हा सुद्धा एक यातला एक लूप होल्स म्हणता येईल असं आहे. श्रोतेहो,
कोणताही मोठा सामाजिक बदल लोकसहभागाशिवाय घडून येत नाही. भ्रष्टाचार निर्मूलनात लोकसहभागाचं महत्त्व स्पष्ट करताना पाठक म्हणतात, भ्रष्टाचार निर्मूलनाकरता सर्वात जास्त महत्वाची ती लोक चळवळ किंवा भ्रष्टाचार निर्मूलनात सर्वसामान्य नागरिकांनी सहभागी व्हायला हवा, सहभाग घ्यायला हवा. लोक चळवळीद्वारे सर्वसामान्य नागरिक जर भ्रष्टाचार निर्मूलनाच्या कार्यात सहभागी झाले तर भ्रष्टाचार निर्मूलनात मोठा हातभार लागू शकतो. 2012 मध्ये अण्णा हजारे यांनी सुरू केलेली भ्रष्टाचार विरोधी चळवळ, त्यामुळे झालेला सत्ता बदल हे त्यातलं एक महत्वाचं अंग आहे. लोक चळवळीची सूत्र आपण प्रामाणिक माणसाकडे दिली, त्याच्याकडे सोपवली तर मला वाटतं हा एक सर्वात प्रभावी उपाय होऊ शकेल. दुसरा एक उपाय, कर्मचारी जेव्हा सेवेत दाखल होतात तेव्हा त्यांना त्या संबंधित विभागाची आचारसंहिता शिकवली जाते. हे अर्थात खाजगी कंपन्यांमध्ये जास्त प्रमाणात होतं. मला एक उदाहरण सांगावंसं वाटेल. टाटा कंपनी, टाटा यांच्या जे काही आस्थापना आहेत त्यात जेव्हा कोणाची नियुक्ती केली जाते तेव्हा इंडक्शन म्हणजे त्या कर्मचाऱ्याला आपल्या कार्यालयात सामावून घेण्याचा जो उपचार असतो त्यात त्याला एक कर्मचाऱ्यांची आचारसंहिता सांगितली जाते, ती शिकवली जाते. त्यामुळे टाटा कंपनीमध्ये भ्रष्टाचार फार कमी प्रमाणात आहे. ही जर उपाययोजना शासकीय विभागात किंवा शासकीय कार्यालयात वापरता आली तर भ्रष्टाचाराचं प्रमाण फार कमी होऊ शकते. कारवाईतली पारदर्शकता, संबंधित अधिकाऱ्याकडे असलेली जबाबदारीची जाणीव, प्रलोभन टाळण्याचे मनोबल त्यांच्यामध्ये जर असेल तर भ्रष्टाचार बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतो. हल्ली एआयचा खूप बोलबाला आहे. हे अत्याधुनिक तंत्रज्ञान भ्रष्टाचार निर्मूलनासाठी वापरता येऊ शकेल असं पाठक यांनी सुचवलं. सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता त्याचा खूप बोलबाला आहे. या कृत्रिम गुणवत्तेद्वारे आपण जी काही माहिती संकलित केली असते तिचं अनालिसिस केलं जाईल. त्याच्यामुळे याच्यातून काय आपल्याला रिस्क आहे त्याचं असेसमेंट केलं जाईल आणि भ्रष्टाचाराच्या पद्धती ओळखल्या जातील आणि त्यावर प्रतिबंधक उपाय काय करायला हवे हे सुचवले जातील. त्यामुळे एआयचा जर वापर यात आपण केला तर भ्रष्टाचार निर्मूलनामध्ये त्याचा महत्वाचा हातभार लागू शकेल. दुसरा एक प्रकार आहे की अनेक ठिकाणी अनेक अधिकारी खूप वर्ष एकाच ठिकाणी एकाच पदावर असतात. जर वेळोवेळी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या तर त्यांचं त्या ठिकाणी त्यांचे जे काही लागेबांधे तयार झालेले असतात ते दूर होतील, दुसरे अधिकारी तिथे येतील आणि त्यामुळे भ्रष्टाचार कमी होऊ शकेल. तिसरा एक प्रकार मला एक जास्त महत्वाचा सांगावासा वाटतो, तो म्हणजे आपण आपल्याकडे जी काही परवाना पद्धत आहे म्हणजे वाहन चालवण्याचा परवाना, तो परवाना देताना आपल्याला लाच दिली जाते. पण जो परवाना देताना जर तुम्ही परवाना देताना आपण वाहन चालवताना काय काळजी घेतली पाहिजे, कुठले नियम पाळले पाहिजे हे जर त्याला प्रत्यक्षपणे सांगितलं गेलं पाहिजे आणि ते जर सांगताना असं जर केलं नाही तर तुला काय त्याचे परिणाम भोगावे लागतील याची जाणीव करून दिली तर अनेक प्रकारचा भ्रष्टाचार थांबू शकेल. याच्याकरता एक उदाहरण, जेव्हा आपण परवाना जेव्हा आपल्याला मिळतो वाहन चालवण्याचा तेव्हा आपण कसे चालवतो, म्हणजे वळताना इंडिकेटर देत नाही, हॉर्न वाजवत नाही. पोलीस यंत्रणा तेवढीच भ्रष्टाचारी आहे. म्हणजे पोलीस वाहतुकीचं नियोजन करण्याऐवजी संबंधित वाहन चालकांना सापळ्यात कसा अडकवता येतील हे पाहत असतात. त्यांनी तसं न करता सिग्नलच्या आधीच जर प्रत्येकाला सांगितलं की अरे तू नियम मोडतो आहेस, तू मोडू नकोस, तर बऱ्याच प्रमाणात भ्रष्टाचार कमी होऊ शकतो. त्यामुळे नैतिकता वाढवणे, अधिकाऱ्यांनी त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणे, लोकांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवणे आणि भ्रष्टाचारी व्यक्तींविषयी लोकांनी पण तक्रारी करायला पाहिजेत ना. म्हणजे माणसाला माहिती असतं, प्रत्येक नागरिकाला माहिती असतं की संबंधित व्यक्ती आपल्या समोर राहणारा माणूस, त्याला एवढासा पगार आहे पण तो एवढ्या गाड्या घेऊ शकतो, एवढं फ्लॅट घेऊ शकतो, हे का? त्याला काहीतरी त्यात काळबेळ असल्याचं वाटलं पाहिजे ना. आणि त्यांनी जर तक्रार केली तर संबंधित यंत्रणा त्याविषयी तक्रार करू शकतील किंवा त्याची माहिती घेऊ शकतील आणि त्यांच्यावर कारवाई करू शकतील. त्यामुळे नागरिकांनी सजग राहणं, नागरिकांनी नैतिकता पाळणं, नागरिकांनी कायद्याचं पालन करणं आणि कायदा जो पाळत नसेल त्याच्या विरुद्ध आवाज उठवणं हे जर प्रकार झाले तर मला वाटतं भ्रष्टाचार बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकेल. श्रोतेहो, सार्वजनिक जीवन आणि प्रशासनातून भ्रष्टाचार समूळ नष्ट व्हावा यासाठी केवळ कायदे किंवा यंत्रणा पुरेशा नाहीत, तर त्यासाठी लोकांची मानसिकता बदलणं गरजेचं आहे. म्हणूनच भ्रष्टाचार होऊ नये यासाठी प्रत्येकाने दक्ष राहणं आवश्यक आहे. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या भावना गोखले, निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर, लेखन आणि समन्वय उत्तमा चित्रे, निवेदन राजेश शिरभाते.